नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय संख्या विश्वम, इयत्ता 10वी संस्कृत. संस्कृतमध्ये संख्या विश्वम म्हणजेच संख्या विशेषणम हा एक घटक आहे जो भाषाभ्यास या विभागामध्ये विचारला जातो. संख्या विश्वम हा भाषा अभ्यास यामधील आ प्रश्न आहे की ज्यामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न दिले जातात, त्यापैकी फक्त 3 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्यापैकी एक असतो संख्या विश्वममधील म्हणजे संख्या विशेषणममधील प्रश्न. या ठिकाणी आपल्याला एकूण 5 वाक्ये दिली जातात, त्यापैकी कोणतीही 3 वाक्य तुम्हाला बरोबर सोडवायची असतात. 3 गुणांसाठी आहे हे. मग तुम्ही म्हणाल आता आपण लगेच प्रश्न कसं पाहणार? तर आपल्याला हे सगळं काही पाहायचं आहे. हे जस्ट तुम्हाला मी एक प्रश्नाचं स्वरूप दाखवलं की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. कुठला अंक लिहायचा आहे ते पण दिले. त्या अंकाचं कोणतं रूप लिहायचं आहे, म्हणजे संख्यावाचक लिहायचं आहे का आवृत्तीवाचक लिहायचं आहे का क्रमवाचक लिहायचं आहे, हे पण आपल्याला सांगितलेलं असतं. आपल्याला फक्त या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. पण नेमकं संख्यावाचक म्हणजे काय किंवा आवृत्तीवाचक म्हणजे काय हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत संख्यावाचक. आता संख्यावाचक हे सगळं काही आपण 9वीला पाहिलेलं आहे. मग संख्यावाचकमध्ये आपल्याला 1 ते 10 संख्या, मोस्टली 1 ते 10 संख्याच असतात, त्याच्यापुढे नसतात. त्याच्यापुढे असेलच तर आपण याप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो. ओके. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला संख्यावाचक पाहायचे आहेत. संख्यावाचकाने आपण पाहणार आहोत. आता संख्यावाचकांमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग हे जे पहिले 1 ते 4 अंक आहेत तर ते प्रत्येक लिंगामध्ये वेगवेगळे असतात. पण पुढे 5 पासून ते 10 पर्यंत किंवा 10च्या पण पुढे जे काही अंक आहेत ते तिन्ही लिंगांमध्ये समान असतात. ओके. फक्त 1 ते 4 यामध्ये स्त्रीलिंग, नपुंसकलिंग किंवा पुल्लिंग असतं. पण बाकी इतर जे 5 पासून 10 पर्यंत आहेत ते सगळ्या लिंगांमध्ये सेमच असतात. त्यांचा एकच टेबल आहे. यांचे मात्र 3 टेबल आहेत. ओके. सो आता हे टेबल तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्ही हा जो संख्या विशेषणांचा प्रश्न असतो तर तो सोडवू शकता. पहिल्यांदा आपण या ठिकाणी 1चा टेबल पाहणार आहोत. 1 नेहमी एकवचन असणार आहे, अर्थातच 1 नेहमी एकवचन असणार आहे. 2 म्हणजेच नेहमी द्विवचन असणार आहे, 2 वचन असणार आहेत त्यामध्ये. 3 नेहमी बहुवचन असणार आहे. 4 नेहमी बहुवचन असणार आहे. 5, 10, 15, 20 नेहमी बहुवचनामध्ये असणार आहे. ओके. सो आता या ठिकाणी तुम्हाला स्त्रीलिंगामध्ये प्रथमा विभक्ती जर असेल तर पुल्लिंगामध्ये प्रथमा विभक्ती जर असेल तर एकह, स्त्रीलिंगीमध्ये असेल तर एका, नपुंसकलिंगमध्ये असेल तर एकम. तर या पद्धतीने तुम्हाला हे सगळं बायहार्ट करायचं आहे. जस्ट आपण हे एकदा रीड करणार आहोत. जसं की या ठिकाणी आहे एकह, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात, एकस्य, एकस्मिन. हे झालं पुल्लिंगी टेबल. स्त्रीलिंगी आहे एका, एकाम, एकया, एकस्यै, एकस्याः, एकस्याः, एकस्याम. नपुंसकलिंगम एकम, एकम आणि एकेनपासून सेम पुल्लिंगप्रमाणे आहे. एकस्मै, एकस्मात, एकस्य, एकस्मिन. ओके. त्याच्यानंतर द्विवचनाचा टेबल अतिशय सोपा आहे. द्वौ, द्वौ, द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः. स्त्रीलिंगीमध्ये द्वे, द्वे, द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः. नपुंसकलिंगममध्ये द्वे, द्वे, द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः. ओके. त्यानंतर आहे म्हणजेच बहुवचनांचं टेबल आहे. पुल्लिंग आपण पाहतोय त्रयः, त्रीन, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणां, त्रिषु. स्त्रीलिंगम तिस्रः, तिस्रः, तिसृभिः, तिसृभ्यः, तिसृभ्यः, तिसॄणां, तिसृषु. नपुंसकलिंगम त्रीणि, त्रीणि, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणां, त्रिषु. हे झालं आता आपण पाहतोय चतुर पुल्लिंगम आहे. चत्वारः, चतुरः, चतुर्भिः, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्णां, चतुर्षु. त्याच्यानंतर आहे स्त्रीलिंगममध्ये चतस्रः, चतस्रः, चतस्रुभिः, चतस्रुभ्यः, चतस्रुभ्यः, चतस्रूणां, चतस्रुषु. नपुंसकलिंगमध्ये आहे चत्वारि, चत्वारि, चतुर्भिः, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्णां, चतुर्षु. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळे अंक आहेत. आता आपण 5 ते 10 पाहूया. आता या ठिकाणी 5चा ज्याप्रमाणे टेबल आहे तसेच 6चे आहेत, 7चे आहेत, 8चा आहे, 9चा आहे, 10चा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाचे सेपरेट नाही लिहिलेत. ज्याप्रमाणे षटच आहे त्याप्रमाणे पंचच आहे. पंच, पंच, पंचभी, पंचभ्य, पंचभ्य, पंचानाम, पंचसु. त्याचप्रमाणे 6चा आहे म्हणजे षटचा आहे. षट, षट, षटभिः, षटभ्य, षटभ्य, षण्णाम, षटसु. त्याच्यानंतर त्याप्रमाणे 7चा आहे सप्त, सप्त, सप्तभिः, सप्तभ्य, सप्तभ्य, सप्तानाम, सप्तसु. त्याच्यानंतर परत आहे 8चा अष्ट, अष्ट, अष्टभिः, अष्टभ्य, अष्टभ्य, अष्टानाम, अष्टसु.
त्यानंतर सेम आहे नवचा म्हणजेच नवन, त्याचा मूळ शब्द नव, नव, नवभिः, नवभ्यः, नवभ्यः, नवानाम, नवसु. त्यानंतर आहे इथे विभक्ती दिलेली आहे सेम दशचा पण दश, दश, दशभिः, दशभ्यः, दशभ्यः, दशानाम, दशसु. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळे टेबल्स आहेत. होपसो की तुम्ही लिहिलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढले असतील. आता हे तर होतं संख्यावाचकांनी. आता आपण पाहणार आहोत क्रमवाचकांनी. संख्यावाचकांनीमध्ये आपण कसं पाहिलं की आपण म्हणतो एखादी गोष्ट प्रथम विभक्तीमध्ये असेल आणि एकच असेल तर तिला आपण एकह म्हणणार, आणि पुल्लिंगी असेल तर जर असेच खूप सारे बालक असतील तर आपण खूप सारे म्हणजे 3-4 जेवढे पण असेल तेवढे, तर त्या ठिकाणी आपण तेवढ्या त्यात किती बालक आहेत तर सपोज अष्ट म्हणजे 8 असतील तर अष्ट बालकाः असं आपण ते घेणार आहोत. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळे संख्यावाचकांनी आहेत. आता आपण क्रमवाचकांनी पाहणार आहोत. क्रमवाचकांनी म्हणजे काय तर आपण म्हणतो की पहिले, दुसरे, तर ते आहे क्रमवाचकांनी. ओके. प्रथमः म्हणजे पहिलं पुल्लिंगमध्ये, किंवा पहिली असेल तर प्रथमा, किंवा नपुंसकलिंगमध्ये असेल तर पहिले, इथे पहिला, पहिली, पहिले. ओके असं आहे ते. द्वितीयः म्हणजे दुसरा, दुसरी, दुसरे. तर अशा पद्धतीने हे सगळे आहेत क्रमवाचक. प्रथमः प्रथम पुल्लिंगमध्ये आहे, द्वितीयः पुल्लिंगमध्ये आहे, तृतीयः पुल्लिंगमध्ये आहे. हे सगळे आहेत पुल्लिंगमधले. त्यानंतर आहे स्त्रीलिंगमधले आहेत हे सगळे, आणि नपुंसकलिंगमधले आहेत हे सगळे. म्हणजे याचा अर्थ जर एखादी महिला असेल जी की पहिली आली आहे सो प्रथमा येणार त्यासाठी. एखादा मुलगा असेल जो की पहिला आलेला आहे तर त्यासाठी प्रथमः. एखादा नपुंसकलिंगम वस्तू असेल आणि तिचं पण आपण काहीतरी ही पहिली वस्तू आहे, दुसरं असं काहीतरी आपण सांगत असू तर त्यासाठी असणार आहे नपुंसकलिंगममधले हे सगळे शब्द प्रथमम, द्वितीयम वगैरे. ओके. तुम्ही हे सगळे प्रथमम, द्वितीयम हे सगळे गणपती स्तोत्रामध्ये शब्द ऐकले असतीलच, तर त्याचा पण तुम्ही ते आधार घेऊ शकता. प्रथमम, द्वितीयम हे सगळं जर लक्षात राहत नसेल तर तुमचं गणपती स्तोत्र पाठ असेल तर तुम्ही हे सगळं आपोआप लक्षात ठेवू शकता. ओके. मग आता याचा वापर नेमका कुठे किंवा कसा करायचा हे सगळं आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपल्याला अजून एक पाहायचं आहे ते म्हणजे आवृत्तीवाचक. आता या ठिकाणी तुम्ही आवृत्तीवाचक पाहताय. आता आवृत्तीवाचक म्हणजे काय तर आपण म्हणतो की 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा असं आपण म्हणतो. तर हे जे वेळा वगैरे आहेत तर त्यासाठी आपण आवृत्तीवाचक वापरतो. म्हणजे 3 वेळा मी हा धडा वाचला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण आवृत्ती सांगतो की एकच धडा मी 3 वेळा म्हणजे पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा असं 3 वेळा वाचला आहे. सो याचा अर्थ मी आवृत्ती केलेली आहे आणि म्हणून त्याला आवृत्तीवाचक म्हणतात. आणि आवृत्तीवाचकमध्ये एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम हे खूप इझी आहे. पंचवारम, षटवारम, सप्तवारम, अष्टवारम, नववारम, दशवारम. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच एवढा स्टेबल लक्षात ठेवायचं आहे. जर स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी असं काही नाही आहे. हे फक्त कारण वेळासाठी कुठलंच लिंग नसतं किंवा कुठलाही विभक्ती वगैरे नाही आहे. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम, पंचवारम, षटवारम, सप्तवारम, अष्टवारम, नववारम, दशवारम. ओके. त्याच्यामुळे आवृत्तीवाचक ॲज कम्पेरेटिव्ह टू द क्रमवाचक किंवा संख्यावाचक त्यापेक्षा हे सोपं आहे. ओके. आता आपण नेमकं याच्या आधारावर प्रश्न कसे आहेत ते सोडवणार आहोत. आणि ते सगळे प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 100वरती संभाषपत्रम जे आहे तर त्यामध्ये दिलेले आहेत. सो आता या ठिकाणी आपण संभाषपत्रमधली उत्तरं पण पाहणार आहोत, सोबतच ते कसं आलं आहे ते पण पाहणार आहोत. पहिल्यांदा इथे आपल्याला सांगितलेलं आहे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे जे आपण मगाशी एकवारम, द्विवारम हे सगळं काही पाहिलं होतं तर ते सगळं होतं आवृत्तीवाचकम. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला आवृत्तीवाचक वापरून वाक्य पूर्ण करायची आहेत. पहिल्यांदा सांगितलेलं आहे छात्रः दिनस्य, रिकामी जागा दिली होती, 2 दिलेला आहे. अध्ययनम करोति म्हणजे मुलगा दिवसात 2 वेळा अध्ययन करतो असं आपल्याला सांगायचं आहे. 2 याचा अर्थ द्वि आणि आवृत्तीवाचक याचा अर्थ वारम म्हणजे द्विवारम. तर इथे उत्तर काय येणार आहे द्विवारम. आता या ठिकाणी आपण म हलंत घेतला आहे. का हलंत घेतला आहे तर या शब्दानंतर पुढे स्वर आला आहे आणि त्याच्यामुळे आपण इथे म हलंत घेतला आहे. जर व्यंजन आलं असतं तर आपण इथे मच्या ऐवजी अनुस्वार घेतला असता. त्यानंतर आहे माता, 5 अंक दिलेला आहे. मम युतकम प्रक्षालितवती म्हणजे आई माझा शर्ट 5 वेळा धुते असं आपल्याला सांगायचं आहे. सो 5 वेळा, 5 याला आपण पंच म्हणतो आणि आवृत्ती असल्यामुळे वारम आपल्याला पुढे ॲड करायचं आहे. आता या ठिकाणी नंतरचा शब्द याच्यामध्ये कुठेही सुरुवातीला स्वर नाही आहे त्याच्यामुळे आपण वारमला अनुस्वार देणार आहोत. सो माता पंचवारम मम युतकम प्रक्षालितवती. या ठिकाणी आवृत्तीवाचक सांगितलं आहे सो आवृत्तीवाचकच वापरायचं आहे. तेनं 3 दिलेला आहे. प्रयोगः कृतः म्हणजे त्यांनी 3 वेळा प्रयोग केला असं आपल्याला सांगायचं आहे. 3 यासाठी आपण त्रि घेतो आणि आवृत्ती वापरायचं आहे यासाठी वारम. ओके. या ठिकाणी पण इथे कोणताही स्वर नाही आहे सो आपण त्रिवारमला अनुस्वार देणार आहोत. तेनं त्रिवारम प्रयोगः कृतः म्हणजे त्यांनी 3 वेळा प्रयोग केला. ओके. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय पुढचे आन्सर्स.
या ठिकाणी तुम्हाला समूहवाचक लिहायचं आहे. समूह दाखवलेला आहे तुम्हाला. या ठिकाणी हा सगळा समूह आहे आणि समूहवाचक तुम्हाला इथे वापरायचं आहे. म्हणजेच काय, आता या ठिकाणी किती मुलं आहेत, 1 2 3 4 म्हणजे 4 मुलं आहेत. ओके, त्यासाठी आपण बालक वापरणार आहोत. मग बालक चतुष्टयम हे झालं याचं समूहवाचक. आता या ठिकाणी किती पंत्या किंवा किती दीप आहेत, तर 5 दीप आहेत. मग दीप पंचकम म्हणजे 5 दिव्यांचा समूह असा त्याचा अर्थ झाला. ओके, इथे 4 मुलांचा 4 बालकांचा समूह किंवा मुलांचा समूह, इथे 5 पंत्यांचा समूह. इथे किती बैल आहेत, 2 आहेत. बैलला संस्कृतमध्ये वृषभ म्हणतात. सो वृषभ किती आहेत, 2. सो 2 बैलांचा समूह किंवा 2 बैल, त्यांचा एक ग्रुप आहे, कलेक्शन आपण म्हणू शकतो त्याला किंवा ग्रुप म्हणूया. त्याच्यानंतर आहे फळं आहेत किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही सेपरेट काढलं तर 3 सफरचंद, 4 मँगो असं पण तुम्ही लिहू शकता किंवा त्यापेक्षा तुम्ही 7 फळं आहेत असं लिहू शकता. सो किती आहेत, 7 आहेत. सो फल सप्तकम, या ठिकाणी म आहे, कदाचित तो व्यवस्थित उठला नाही आहे. सो इथे म आहे, हलंत्य म आहे. ओके, सो फल सप्तकम हे त्याचा आन्सर आहे. सो हे होते समूहवाचक. आता आपण पाहणार आहोत की परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने येतो. आपल्याला 5 वाक्य विचारलेली असतात आणि त्यापैकी कोणती पण 3 आपल्याला लिहायची असतात, तेव्हा आपल्याला 3 गुण मिळतात. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला संख्यावाचकाने लिहायचं आहे. संख्यावाचकांमध्ये फर्स्ट आहे भगवता व्यासेन डॅश पुराणानी रचितानी आणि कंसामध्ये अंक दिलेला आहे 18. म्हणजेच व्यास यांनी, महोदय व्यास यांनी 18 पुराणांची रचना केली. आता या ठिकाणी पुराणानी प्रथमामध्ये आहे. सो या ठिकाणी आपल्याला अष्टदश घ्यायचं आहे. इथे विसर्ग नाही आहे. ओके, अष्टदश एवढंच लिहायचं आहे. जसं की सप्त, षट, अष्ट, नव, पंच असं आपण लिहितो त्याप्रमाणे तुम्हाला जस्ट अष्टदश एवढंच लिहायचं आहे, विसर्ग द्यायचा नाही आहे. ओके, सो भगवता व्यासेन अष्टदश पुराणानी रचितानी, अष्टदश एवढाच शब्द आहे, विसर्ग नाही आहे. नेक्स्ट आहे, त्यानंतर पुढे आहे ख डॅश वेदाहा वर्तन्ते आणि 4 अंक दिलेला आहे. म्हणजे 4 वेद आहे. तुम्हा सर्वांना 4 वेद माहिती आहेतच. आता या ठिकाणी वेदा हा पुल्लिंग आहे. ओके, आणि 4 याचं पुल्लिंग आपल्याला घ्यायचं आहे आणि अर्थातच 4 अनेक वचन बहुवचनच असणार आहे. सो त्याचा काही प्रश्नच नाही आहे. सो आपण चतुरचा पुल्लिंग पाहिलं होता, म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण चतुर पुल्लिंगाचं रूप पाहिलं होतं, तर ते होतं चत्वारः. त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे चत्वारः वेदाः वर्तन्ते. त्यानंतर आहे ग डॅश महिलाः जलमाहरंतुम गच्छन्ति, म्हणजे इथे कंसामध्ये दिले 3, म्हणजे 3 महिला जल आणण्यासाठी गेल्या होत्या. आता इथे आपल्याला महिला हा दिला आहे, म्हणजे स्त्रीलिंगी वापरायचं आहे अर्थातच. आणि कितीही महिला असल्या तर या ठिकाणी 3 अंक दिले आहे, म्हणजे नक्कीच ते बहुवचन असणार आहे. सो या ठिकाणी आपल्याला बहुवचन अर्थातच 3चं बहुवचनच घ्यायचं आहे, कारण 3 फक्त बहुवचनामध्येच असतं. आणि आपल्याला 3चं स्त्रीलिंगी रूप घ्यायचं आहे. ओके, प्रथमा विभक्ती 3चं स्त्रीलिंगी रूप घ्यायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी येणार आहे तिस्रः. पहिला टेबल जो आपण पाहिला होता व्हिडिओच्या सुरुवातीला एकदम, तर त्या टेबलचा तुम्हाला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. पुढे आहे भोजने डॅश रसेषु मधुरः रसः मम प्रियः, म्हणजे भोजने जेवढे रसे आहेत तर त्या रसांमधला मधुर रस माझा प्रिय रस आहे. मग या ठिकाणी रसेषु इथे जी पण विभक्ती असेल त्यानुसार तुम्हाला इथलं घ्यायचं आहे. मग इथे 6 आहे. सो 6चं षट येणार, जो की आपण दुसऱ्यांदा टेबल पाहिला होता, तर त्याप्रमाणे षटसु रसेषु मधुरः रसः मम प्रियः. ओके, त्यानंतर आहे भगवद्गीतायाम अष्टादशे अध्याये डॅश, म्हणजेच इथे दिले 78 श्लोकाः सन्ति, म्हणजे भगवद्गीतेमधील 18व्या अध्यायामध्ये 78 श्लोक आहेत. 78चं अष्टसप्ततीही होतं आणि त्यामुळे आपण इथे घेतलेलं आहे अष्टसप्ततीही श्लोकाः सन्ति. त्यानंतर आहे क्रमवाचकांनी. आता या ठिकाणी आपल्याला जे आपण पाहिलं होतं पहिला, दुसरा, तिसरा तिचे क्रम होते, तर ते आपल्याला घ्यायचं आहे. ओके, पहिला आहे श्रीकृष्ण देवक्याः 8 दिलेला आहे अपत्यम, म्हणजे श्रीकृष्ण देवकीचा 8वा मुलगा होता किंवा 8वा अपत्य होता. मग या ठिकाणी 8वा म्हणजे 8th नंबरचा होता, तर त्यासाठी आपण अष्टमम घेणार आहोत. ओके, अपत्यम नपुसकलिंग असल्यामुळे आपल्याला इथे 8चं पण नपुसकलिंगी रूपच घ्यायचं आहे, जे की आहे अष्टमम. ओके, तुम्ही तो टेबल पुन्हा एकदा पाहू शकता. नेक्स्ट आहे पुढे पौषमासः संवत्सरसः, इथे 10 दिलेला आहे मासः, म्हणजे पौष हा महिना 10वा महिना आहे असं आपल्याला सांगायचं आहे. सो 10वा यासाठी दशमः. ओके, आर्यभट्टः इति भारतवर्षेन प्रेषितः डॅश उपग्रह, म्हणजे आर्यभट्ट हा पूर्ण भारतामधून पहिल्यांदा पाठवण्यात आलेला उपग्रह होता, पहिल्यांदा किंवा पहिला उपग्रह होता. सो पहिला यासाठी प्रथमः. ओके, उपग्रह हा जो शब्द आहे हा पुल्लिंग असल्यामुळे
प्रथमः पण पुल्लिंगच वापरायचं आहे. नेक्स्ट आहे भवने मम गृहम डॅश तले वर्तते. म्हणजे भवनामध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये माझं जे घर आहे तर ते 7व्या मजल्यावर आहे असं मला सांगायचं आहे. 7व्या याचा अर्थ सप्तमः, परंतु या ठिकाणी आपल्याला सप्तमे घ्यायचं आहे कारण तले हे सप्तमी विभक्तीमध्ये असल्यामुळे आपल्याला म्हणजे सप्तमः येणार आहे ॲक्च्युली, पण आपल्याला सप्तमःचं पण सप्तमे करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे कारण आपण सातव्या विभक्तीमध्ये आहे आणि ह्याचं हे विशेषण आहे. सो विशेषणांमध्ये म्हणजे हे विशेष्य आहे हे विशेषण आहे त्यांची दोघांची पण विभक्ती सेम असायला पाहिजे. सो सप्तमे. नेक्स्ट आहे डॅश भवने योगेशः निवसती. आता ज्याप्रमाणे इथे आपण सप्तमी घेतलं होतं ते पण सप्तमीच घ्यायचं आहे. सो द्वितीय भवने योगेशः निवसती म्हणजे दुसऱ्या मजल्यावर योगेश राहतो. नेक्स्ट आहे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे ते एकवारम द्विवारम एक वेळा 2 वेळा 3 वेळा तर ते वालं. फर्स्ट आहे सप्ताहस्य डॅश आणि 3 दिलेला आहे संस्कृत वर्ग भवती म्हणजे सप्ताहातून एका आठवड्यातून 3 वेळा संस्कृत वर्ग होतो असं आपल्याला सांगायचं आहे. सो त्रिवारम. दिनस्य डॅश लोकयानम आगच्छति म्हणजे दिवसातून 9 वेळा लोकयान म्हणजेच गाडी जी आहे वाहन जे आहे तर ते येतं असं आपल्याला सांगायचं आहे. मग या ठिकाणी नववारम. अस्माकं कुटुंबम संवत्सरस्य डॅश पर्यटनार्थम गच्छति म्हणजे आमचे कुटुंब वर्षातून एकदा पर्यटनासाठी जाते. सो एकवारम. प्रत्येकाच्या वरती जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी अनुस्वारच आहे कारण मोस्टली इथे कुठेही स्वर आलेला नाही आहे. सो त्याच्यामुळे अनुस्वार वापरला आहे. त्यानंतर आहे अहम एकम पाठम सम्यक पठामी. किती वेळा? 2 वेळा. सो द्विवारम. वर्षस्य चतुर्वारम परीक्षा भवती. किती वेळा? 4 वेळा. सो चतुर्वारम. तर अशा पद्धतीने आपण संभाषापत्रम पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत एक जस्ट या म्हणजे मार्च 2020च्या पेपरमध्ये प्रश्न आला होता तर तो प्रश्न आपण पाहतोय. तर प्रश्न अशा पद्धतीने तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. फर्स्ट आहे या ठिकाणी फिलिंग द ब्लँक आहे. 1 अंक दिलेला आहे आणि संख्यावाचक तुम्हाला घ्यायचं आहे. सो एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. ओके. जर आपण तो पुन्हा एकदा टेबल पाहिला तर आपण तिथे 1चं सप्तमीचं रूप घेतलेलं आहे. पुल्लिंगम सप्तमीचं रूप घेतलेलं आहे एकस्मिन्. नेक्स्ट आहे श्रीकृष्णः देवक्याः. या ठिकाणचं उत्तर तुम्हाला माहितीच आहे. अष्टमम उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे सप्ताहस्य. याचं पण उत्तर तुम्हाला माहिती आहे. त्रिवारम कारण आवृत्तीवाचक वापरायचं आहे आणि 3 दिलेला आहे. त्याच्यानंतर भोजने षटसु रसेषु मधुरः रसः मम प्रियः. संख्यावाचक वापरायचं आहे. षटचं आपल्याला वापरायचं आहे सप्तमी विभक्ती कारण रसेषु सप्तमी आहे त्याच्यामुळे. वर्षस्य डॅश परीक्षा भवती. याचं उत्तर आहे चतुर्वारम. आत्ताच आपण पाहिलं. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे आन्सर्स जे असतात तर ते सॉल्व करायचे असतात. यामध्ये हा जो प्रश्न असतो एकूण 9 गुणांसाठी असतो आणि याच्यामध्ये 1 असतो तर तो हा जो आहे पहिलावाला हा 3 गुणांसाठी. अशा प्रकारे अजून 3 गुणांचे अजून 4 प्रश्न असतात. ओके. त्यापैकी हा पहिला होता. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये संख्या विश्वम म्हणजे संख्या विशेषणम पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.